अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण विविध सामाजिक उपक्रम राबवतात। आज नांदेड शहरामध्ये पत्रकार बांधवांचा रेनकोट देऊन सन्मान केलेला आहे। एकंदरीत काय प्रतिक्रिया? खऱ्या अर्थाने हे आयोजन जे आहे जिल्हा जिल्हाध्यक्ष तसेच आमचे शहराध्यक्ष मोहम्मदजी बुरहान, हनुमानजी नटुरे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, युवकचे पदाधिकारी सर्व मिळून हे आयोजन केलेले होते। पत्रकारांचा आणि हे पावसाळ्याचे दिवस आहे, अनेक पत्रकारांना त्याच्यामधून सोयीसुविधा होईल हे होते। त्यांनी 2 दिवसापासून वेगवेगळे कार्यक्रम आयोजन केले, अनेक जणांच्या रक्तदानाचे कार्यक्रम, तसेच त्यांनी वृक्ष लागवड आणि असे विविध सामाजिक वह्या, पुस्तक वाटप, असे विविध सामाजिक उपक्रम साजरा करत मुदखेडच्या वतीने त्यांनी आयोजन केलेले। तसेच भोकरला देखील अनेक रुग्ण त्यांनी डोळ्याच्या ऑपरेशनसाठी नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन आपण केलेलं होतं। जवळपास 1,500 लोकांनी त्यांच्या म्हणजे आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। त्यामध्ये अनेक जणांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया, अपेंडिक्स शस्त्रक्रिया असे विविध, तसेच अर्धापूरमध्ये देखील वह्या पुस्तक वाटप, शहराध्यक्षांनी अजून वह्या पुस्तक वाटप, तसेच मुलांना दत्तक घेतले शैक्षणिकदृष्ट्या 5 मुलांना, अशी विविध सामाजिक उपक्रम बांधत उकडीतील तालुका त्यांनी 78 लोकांचं रक्तदानाचं काम घेतले। तसेच संविधान वाटपाचं कार्यक्रम त्यांनी आयोजन केले। विविध 65 वर्ष 65 वाढदिवसांना 65 वर्ष लागू करून संघटनाची जिम्मेदारी प्रत्येक कार्यकर्त्यावर होती। असे विविध सामाजिक बांधिलकी जपत आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री यांचा वाढदिवस थाटामाटामध्ये सामाजिक बांधिलकी जपत 80% राजकारण, समाजकारण, 20% राजकारण या भावना आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं। या बँकेट वाटपाच्या कार्यक्रमाला आपण सर्व पत्रकारांनी खूप असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपण सर्व पत्रकार बांधवाची आयोजन केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून खूप धन्यवाद। आपण आगामी विधानसभा निवडणूक आहे त्याच्यासाठी इच्छुक आहात, त्याबद्दल काय आहे? मी आजपर्यंत आमच्या पक्षाकडे मागणी, जिल्हाध्यक्ष म्हणून, कार्यकर्ता म्हणून आपल्या नेत्याकडे आमची जी मागणी आहे ती आम्ही मागणी केलेली आहे। महायुतीमध्ये आमचा पक्ष असल्यामुळे दादा जे निर्णय घेतील त्या निर्णयावर आहे। जनतेचं मत आहे की आपण भोगट टाकलं पाहिजे, यामध्ये दादांनी सर्वे देखील केलं, सर्वेमध्ये आमचं नाव देखील आहे। एकंदरीत पाहता वातावरण या ठिकाणी आहे। मागील 15 वर्षामधून अनेक सामाजिक चळवळीने जिल्ह्याचा सरकार असेल, महिलांचा मान सन्मानाचा, महिला दिनाचा असेल, विकलांग दिनाचा असेल, शेतकरी आत्महत्याबद्दल काम असेल, असे विविध सामाजिक बांधिलकी जपत म्हणजे विविध कार्यामध्ये नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा विविध चळवळीमधून मराठा सेवा संघ, छावा या संघटनेमध्ये मी काम करत आहे, कार्यकर्ता आहे। ती म्हणजे तळागाळामध्ये जाणीव असणारा मी कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे लोकांनी प्रतिसाद ते आपण उभं टाकलं पाहिजे ह्याची जी नोंद आहे आपण पत्रकार बांधव खूप मोठ्या प्रमाणात घेतली। अजितदादाकडे ही मागणी पण देखील पोहोचलेली आहे। दादा जे निर्णय घेतील, तटकरे साहेब जे निर्णय घेतील, पृथ्वीभाई पटेल जे निर्णय घेतील, त्या निर्णयावर आमची पुढील रूपरेषा आहे। निवडणुका ही लढण्याची इच्छा कार्यकर्त्याला असलीच पाहिजे।